नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोले मसाला। ही छोलेची भाजी आपण कांदा लसूण विरहित आहे। याच्यामध्ये थोडासाही कांदा लसूण नाही वापरलेला, तरी सुद्धा याची चव अगदी अप्रतिम आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी 1 कप काबुली चणे रात्रभर भिजत घातले होते। त्यानंतर सकाळी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण काबुली चणे शिजण्यासाठी पाणी टाकून घेणार आहोत। त्यामध्ये तेजपान, चवीनुसार मीठ, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 वेलची हे आपण शिजण्यामध्येच टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मिक्सर बाउलमध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो, आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि काजू जे आहेत ते मी गरम पाण्यात भिजवून ठेवलेले होते ते घेतलेत आणि त्याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची। तोपर्यंत आपल्या इकडे चणे सुद्धा छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता फोडणीची तयारी करूया। इथे मी फोडणीसाठी तुपाचा वापर करते, तुम्हाला आवडत असेल तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता। तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं। त्यानंतर जी टोमॅटोची पेस्ट आपण बनवली होती ती छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा आमचूर पावडर आणि इथे मी थोडे छोले जे आहेत ते मॅश करून घेतले आहेत, ते सुद्धा टाकून आपल्याला छान मिक्स करून परतून घ्यायचे आहे। मसाला सगळीकडे छान परतला की यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून याला 1-2 मिनिटं परतायचं आहे। हे छान परतून झालं की यामध्ये सगळे शिजलेले छोले आपण टाकून घेणार आहोत। पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत। हे छान एकत्र झाल्यानंतर तुम्हाला जर ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून टाकू शकता, तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे। थोडी कसुरी मेथी टाकून याला झाकण ठेवून उकळी आणायची आहे। छान उकळल्यानंतर आपली चना मसाला जो आहे तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी भाजी दिसते। कांदा लसूण न वापरता सुद्धा ही भाजी अगदी चविष्ट लागते, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा एका छान नवीन खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।